आता बघा, याचं वाचन केलं का तुम्ही? हा. आता हे सगळं वाचून आपल्या सृष्टी दाखवते. पहिलं बसून स्टँडअप. हे क्विट का आहे रे इथं? KEE की, PING पिंग, कीपिंग. हा हा, मोठ्या नावाच. हा ते कोण बोललं? ते बाबा अभ्यास दे म्हणजे तुला. हा. Are you busy? Are you angry with me? Where Mitali? I in the office. In the office. Shall we go out to play? Can I take your pen? Where's Shama? There, I think I shall go to her. ओके, असं प्रत्येकाला वाचतायला पाहिजे. काय आता अर्णवला वाटते मला ते येत नाही, अरे यावं लागेल आपल्याला. श्वेताला वाटते मला ते येत नाही, यावं लागेल आपल्याला. ते बाकीचे पण आपल्या वर्गातलीच आहेत, पण यातली निदान जी रेग्युलर वर्ड आहेत, आर यू, हे आर यू, विथ, मी, इन, द, कॅन, आय, टू, आउट, शाल, वी, गो, सगळे रेग्युलर वर्ड्स आहेत. ते प्ले, तर हे शब्द आपल्याला यावं लागतील. म्हणजे इंग्रजी वाचायलो तर त्यातले नियमित शब्द यावं लागतील ना आपल्याला. ते येत नाही कसं करावं आपण? यावं लागेल. आता बघा इथं काय आहे? हॅलो नमिता. कोणतरी कोणाला हॅलो केलं, मग पुढच्यानं काय उत्तर द्यायचं? बा त्या हॅलोचं काय उत्तर देईल मग पुढचा व्यक्ती? आता हे कीप क्वाइट आहे समजा, ते पुढचं शांत आहे, पण त्याला जर आपण बोलतो केलं किंवा त्याला जे बोलायचं आहे ते आपल्याला बोलायचं आहे, तर ते काय बोलल? समर्थला मी हॅलो समर्थ म्हणलो तर समर्थ काय म्हणाल? समर्थ हॅलो म्हणाल ना, समर्थ हॅलो म्हणाल, हॅलो सर म्हणाल. किंवा त्याच्या मित्रांना हॅलो म्हणलं तर त्याला हॅलो फ्रेंड म्हणाल. किंवा अर्णव असं नाव घेईल, हॅलो अर्णव म्हणाल, है की नाही? म्हणजे हॅलो नमिताचं उत्तर हॅलो येणार. लक्षात? नंतर हे व्हॉट्स रॉंग विथ यू, हे व्हॉट्स रॉंग विथ यू, ते बोलणं झालं ना ते. मग तुझ्यासोबत काय घडलं? व्हॉट्स रॉंग विथ यू, काही चुकीचं घडलं का? मग ते काय म्हणणार? एक तर म्हणणार हो यस, काहीतरी चुकीचं घडलं म्हणणार, नाहीतर काय म्हणणार? काही चुकीचं घडलं नाही म्हणणार, काहीच झालं नाही म्हणणार, ठीक आहे. मग काय होतं त्या इंग्रजीमध्ये? ते हे व्हॉट्स रॉंग विथ यू. जर काही चुकीचं घडलं नाही तर ते काय म्हणणार? नन म्हणणार. नन, NONE, नन, NONE, नन. नन याचा नो पण म्हणू शकला असता बरं. ते नो, नो नाही, पण उत्तर यस नोचं नव्हतं, त्याला काहीतरी उत्तर द्यायचं होतं. नन याचा अर्थ काय? काहीच नाही. नन याचा अर्थ काय? काहीच नाही, माझ्यासोबत काहीच वाईट घडलं नाही. आणि नन हा शब्द आपला कोणत्या कॅटेगरीतला? कोण सांगते मला? SOME कॅटेगरीतला शब्द आहे. SOME. बघा 2 नंबरला O, 4 नंबरला आय, सॉरी ई. हा यस, हा नाही तसं होत नाही. ते TAKE मध्ये जर 2 नंबरला ए असेल तर होते. इथंच नाही ना, इथं O 2 नंबरला, 4 नंबरला ई असला की O आणि ई दोन्ही कट होतात. SOME मध्ये होते ना तसं. SOME मध्ये हे बघ, हे कट झाला, सम झाला. कम, COME, तसं NONE, नन, हे कटला, हे कटला, नन, नन, नन म्हणजे काहीच नाही. जर याच्यासोबत काय वाईट घडलं पुढच्या व्यक्तीसोबत, नमिता सोबत, तर ती उत्तर काय देणार? यस समथिंग हॅपन. ते काय म्हणणार? यस समथिंग हॅपन, म्हणजे माझ्यासोबत काहीतरी वाईट घडलं. यस समथिंग हॅपन, त्यामुळे ती कशी आहे? नाराज आहे. यस समथिंग हॅपन. हॅपन म्हणजे ईडी लागणार शेवटी, म्हणजे काय? ती गोष्ट घडलेली आहे, पास्ट टेन्स मध्ये गेली ते, म्हणून यस समथिंग हॅपन म्हणणार ती. दुसरं काय आहे इथं?
वेअर इज इट. आता कोणी कोणाला प्रश्न केला, तेच काय तीच शृंखला चालवला असं काही नाही, आपण काही प्रश्न विचारू शकतो. वेअर इज इट, वेअर इज इट म्हणजे ती गोष्ट कुठं आहे, ती गोष्ट कुठं आहे. मग ती गोष्ट वेअर म्हणजे कुठे, वेअर म्हणजे कुठे. मग ती पेन असेल, मोबाईल असेल, बॅग असेल, तुमचं शूज असेल. आपण विचारतो ना कधी, वेअर इज माय शूज म्हणतो आपण, वेअर इज माय शूज. घरचे काय म्हणणार, त्याला माहित असेल तर आपल्याला जागा दाखवणार. या माहित असं काय म्हणणार, ते दॅट इज देअर, त्या ठिकाणी आहे ते माहित असलं तर. माहित नसलं तर ते काय म्हणणार, आय डोंट नो. काय म्हणणार, आय डोंट नो. मग आपला पुढचा प्रश्न काय राहील, देन वेअर इज इट, देन वेअर इज इट. मग कुठं आहे ती, तुला माहित नाही तर मग कुठं आहे. मग ते आपण पुढचा व्यक्ती काय म्हणणार, दुसरं कोणतरी विचार, आस्क समथिंग एल्स. ते काय म्हणणार, आस्क समथिंग एल्स. आस्क म्हणजे विचारणे. पुढचं काय आहे, ऑन द प्ले ग्राउंड म्हणजे ते उत्तर देणं, ते जर कीपिंग क्वाईट आहे मग आपला अंदाज लावा लागते. वेअर इज इट म्हणलं की आपला काय अंदाज लावा लागते, ऑन द प्ले ग्राउंड. मग ती गोष्ट प्ले ग्राउंड मध्ये आहे का, आपणच उत्तर दिलं पण क्वेश्चन केला पुढे, म्हणजे प्ले ग्राउंड मध्ये आहे का असे चाललं. म्हणजे ऑन द प्ले ग्राउंड. पुन्हा काय, आर यू बिझी, नमिता बोलतच नाही. मग तू बिझी आहेस का कशामध्ये, आर यू बिझी, तू कशा कामामध्ये व्यस्त आहेस का. मग ती उत्तर काय देणार, यस आय एम बिझी. ती काय म्हणणार, यस आय एम बिझी. आणि जर ती बिझी नसल तर ती काय म्हणणार, नो डोंट, मी बिझी नाही. आर यू अँग्री विथ मी, अँग्री म्हणजे काय, राग, तू माझ्यावर रागावलीस का माझ्यासोबत. आर यू अँग्री विथ मी, ती काय म्हणणार, यस. ती काय म्हणणार, यस. रागावली असेल तर यस म्हणणार, आणि जर रागावलं असेल तर नो. ती काय म्हणणार, नो. पुन्हा काय म्हणणार, वेअर इज मिताली, मिताली कुठे आहे. मग ती काय म्हणणार, मिताली जर म्हणणार घरी असेल तर काय म्हणणार, सी इज ॲट हर होम, सी इज ॲट हर होम. किंवा सी इज ॲट हर स्कूल, ठीक नाही, सी इज ॲट हर मॅटर्नल अंकल्स होम, म्हणजे मामाच्या गावी आहे असं म्हणाल ती, मामाला मॅटर्नल अंकल म्हणते तर. आणि जर तिला माहित नाही तर ती काय म्हणणार, आय डोंट नो. माहित नाही वर्ड पक्की ठरलेली आहे, आय डोंट नो. नो म्हणजे KNOW, नो, KNOW, नो. हे नो येते, यात मी कनो म्हणतात, नो म्हणायचं. हा नो, नो म्हणजे माहित असणे, नो म्हणजे माहिती असणे. आणि NO, नो म्हणजे नाही. पुन्हा इन द ऑफिस, समजा पुढच्या व्यक्ती कीपिंग क्वाईट आहे, त्यानं उत्तर नाही दिलं तर मग काय म्हणणार, मग इन द ऑफिस, ऑफिस मध्ये आहे का ती, अंदाज लावायला ती. शॉल वी गो टू आउट टू प्ले म्हणजे आपण खेळायला जाऊत का. मग ती काय म्हणणार, जायचं असं तर यस वी शॉल गो टू प्ले. मग आपण काय करू, खेळायला जाऊ. आणि जायचं असेल काय म्हणणार, डोंट, डोंट म्हणणार, ठीक नाही, आय डोंट. काय म्हणणार, आय डोंट म्हणणार ते. कॅन आय टेक युअर पेन, मी तुझी पेन घेऊ का. टेक म्हणजे घेणे. कॅन आय टेक युअर पेन, यस शुअर. ती काय म्हणणार, घे म्हणणार माझी पेन, यस किंवा म्हणणार किंवा शुअर म्हणणार. किंवा काय म्हणणार, डोंट. ती काय म्हणणार, डोंट, नो म्हणणार, नो म्हणणार. दुसरं, वेअर शमा, शमा कुठं आहे. देन आय थिंक आय शॅल गो टू हर. मग ती काय म्हणणार, तिने काय उत्तर दिलंच ना, शमा कुठे आहे म्हणलं की. मग ती काय म्हणली, शमा, शमा ऍट हर होम म्हणणार की शमा ऑन दी प्ले ग्राउंड म्हणणार ती, किंवा काय म्हणणार ती प्ले ग्राउंडवर आहे म्हणणार. आणि जर तिला हे उत्तर मिळालं, उत्तर मिळाल्यामुळे ती काय म्हणाली, देन आय थिंक आय शॅल गो टू हर. मला असं वाटते की मी शमाकडे जायला हरकत नाही. ती शमाकडेच का चाली सानी का, कारण तिला नमिता बोलायला तयार नाही. एवढे त्यांनी प्रश्न विचारले पण नमिता चुपच आहे, काहीच बोलणं झाली. मग तिला काय म्हणली, जाऊ दे बा म्हणली, मग मी काय करतो म्हणे, शमाच्या घरी जातो म्हणे. देन आय थिंक आय शॅल गो टू हर. आय शाल, शाल म्हणले काय असते, भविष्यातली गोष्ट असते, विल शॉल. मग मी काय करतो, या शमाच्या घरी जातो. अशी कीपिंग क्वाईटचं सगळं कन्व्हर्सेशन आहे. तर या कन्व्हर्सेशन मधून आपल्याला एक गोष्ट कळली की आपल्याला काही मोजके प्रश्न विचारता आले पाहिजे आणि या मोजक्या प्रश्नावर इंग्रजी ठरत असते. म्हणजे आपण जर तमिळनाडूमध्ये जर गेलं तर तिथल्या लोकांना इंग्रजी येते, त्यांना हिंदी भाषा तेवढी येत नाही, मराठी तर कशीच येत नाही. मग आपल्याला काही मोजके वाक्य बोलता आले पाहिजे ना. तुम्हाला माहित असेल, लहान बाळ बघा, त्याला 2 वाक्य बोलता येत चांगली. वाक्य म्हणजे शब्द,
नाही ते तर आहेच, पण त्याच्या कामाचे वाक्य ते काय म्हणते, सर्वात अगोदर काय शिकते, दे म्हणून शिकते. दे काय शिकते, दे. कारण त्याला माहिती आहे की दे या गोष्टीवर आपली जिंदगी अवलंबून आहे. आपली दे हे गोष्ट जर आपल्याला जमली की आपलं दिवस निघला बा म्हणते, हे की नाही. मग ते पाण्याकडे पाहणार, दे. कोणत्या रोटीकडे पाहणार, दे. बिस्किटकडे पाहणार, दे. पुन्हा काय करते, ते फक्त त्याच्यापुरती शब्द लावते. पाणी मागत, पाणी दे, बिस्किट दे, रोटी दे, जेवायला दे. त्याला माहित आहे एवढे शब्द जमले की बस दिवसच निघला आपला, दुसरं काही पाहायचं कामच नाही, त्याचं काही रुकत नाही. तसं बाहेर गेल्यावर सुद्धा आपल्याला लेकरासारखं बोलता यावं लागते. बाहेर गेले का आपलं कुठं काय रुकते, तिथे गेल्यावर नवीन ठिकाणी गेलो, आपल्याला काय करायचं आहे, एक ठिकाण पाहायचं राहायला, लॉज वगैरे पाहतो ना आपण. मग आपल्याला विचारावं लागते ना पुढच्या माणसाला की बाबा इथं लॉज कुठं आहे, माहित थोडी असते लॉज कुठं आहे ते. मग कुठे यासाठी शब्द आहे इंग्रजीमध्ये, कुठे. कोणता शब्द आहे कुठेसाठी, वेअर. वेअर म्हणलं की विषय मिटला. समजा मधले काही शब्द आपल्याला जमतील न जमतील, मधले शब्द आपल्याला जमतील न जमतील. आता बघा ते लेकरू काय म्हणते, पाणी दे म्हणते. एवढं पूर्ण वाक्य बोलते का, कृपया मला पाणी द्या असं म्हणते का ते, किंवा असं म्हणते का, मम्मी मला पाणी दे ना ग, एवढं म्हणते का ते. फक्त पाणी दे म्हणते ते. त्याला माहिती आहे पाणी दे म्हणलं की पाणी भेटते. आता बरेच इंग्रज लोक काय म्हणतात, नुसतं वॉटर म्हणतात. वॉटर वॉटर म्हणलं की पाणी द्यायचं. आता काय काय पूर्ण वाक्यामध्ये काय म्हणतात, प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, कृपया मला एक ग्लास पाणी द्या. एवढं म्हणायची गरज नाही, तुम्हाला देत नसत. तुम्हाला पाण्याला वॉटर म्हणते हे कळलं की विषय मिटला, है की नाही. आणि इंग्रजीमध्ये त्या दे म्हणण्यासाठी गिव्ह हा शब्द आहे, गिव्ह. गिव्ह. आणि मग काय म्हणणार ते, आपल्याला काय विचारायचं आहे, त्या ठिकाणी लॉज कुठं आहे. मग कुठे आहे शब्दासाठी काय आहे, वेअर. मग मधलं वाक्य समजा नाही बोललो आपण, शब्द काय घेतले नाही आपण, तर काय म्हणणार, वेअर लॉज. वेअर लॉज. लॉज कुठे आहे, वेअर डज देअर लॉज. लॉज कुठे आहे. किंवा असं, इज देअर लॉज हिअर, म्हणजे इथे लॉज आहे का. मग ते म्हणणार येस, लॉज इज हिअर ऍट द राईट कॉर्नर साइड ऑफ बस स्टँड. बस स्टँडच्या राईट कॉर्नरला लॉज आहे म्हणते. किंवा ऑन युअर लेफ्ट साइड, ऑन युअर बॅक अप टू 50 मीटर्स. 50 मीटर तू बॅकला गेला की लॉज आहे, ते सांगते आपल्याला त्याच्या भाषेमध्ये, इंग्रजीमध्ये. आपल्याला जसा अंदाज येते. लॉजवर गेलो, मग आता आपल्या पोटाचा प्रश्न आहे, खायला पाहिजे. मग तिथं वाक्य आपलं वेळ ठरलेलं, वेअर इज द हॉटेल. हॉटेल कुठं आहे, वेअर इज द हॉटेल म्हणलं की हॉटेल कुठे आहे, हॉटेलला गेलो. मग तिथं काय म्हणणार, ते म्हणणार तुम्हाला काय पाहिजे म्हणणार जेवायला, व्हॉट आर यू वॉन्ट टू इट, खाण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे. मग तिथं पाहिजेसाठी एक शब्द आहे, वॉन्ट. पाहिजेसाठी कोणता शब्द आहे, वॉन्ट. बस दोन शब्द पाठ करायचे, वेअर आणि वॉन्ट. बस वेअर आणि वॉन्ट किंवा गिव्ह, हे 3 शब्द पाठ केले, तुमचं कुठं काहीच चुकत नाही. हॉटेलमध्ये बसले, तुम्हाला पाणी पाहिजे, प्लीज गिव्ह मी वॉटर, झालं. किंवा तुम्हाला खूप गरमी व्हायली, मग ते माणूस पाहिलं, याला काय व्हायला की, मग तुम्हाला काय पाहिजे का, आय वॉन्ट फॅन, मला फॅन पाहिजे. कशाला पाहिजे, घरी घेऊन जायला पाहिजे का, नाही. प्लीज टर्न मी द हेड ऑफ फॅन टुवर्ड्स मी, फॅनचं हेड माझ्याकडे वळव. ही पुढची भाषा आली, एवढं बोलायची गरज नाही. पण त्याला म्हणला मला फॅन पाहिजे म्हणलं, गेला त्याला वाटी मला बोलता येईल झालं, याला फॅन पाहिजे म्हणजे याला फॅनची हवा पाहिजे, ती देते. म्हणून मोजके वाक्य आपल्या इंग्रजीमध्ये यावं, म्हणून प्रश्न विचारण्याची कला आपल्याला यायला पाहिजे. उत्तर येण्यापेक्षा आपल्याला प्रश्न विचारता आले पाहिजे इंग्रजीमध्ये.